आज नेमकं तेच झालं जे व्हायला मला नको होतं. त्या अगोदर सकाळी लवकर उठले आणि रात्री सगळं किचन वगैरे साफ करून ठेवलेलं होतं. सकाळी लवकर उठून किचनमध्ये आले आणि माझी कामं सुरू झाली. पहिलं तर मी माझं आवरलं, छान असं फ्रेश वगैरे झाले आणि मग माझ्यासाठी मी गरम पाणी घेते रोज सकाळी. तर माझ्यासाठी गरम पाणी वगैरे बनवलं होतं, तर ते घेतलं आणि मग थोडंसं बसून गरम पाणी पिले. नंतर मग गॅलरी वगैरे झाडून घेतली, तर खूप जास्त कचरा निघाला होता आणि रोज जरी झाडलं धुतलं ना तरी पण खूप धूळ येते. मुलं उठायच्या आधी सगळं साफसफाई करावी म्हणलं म्हणून मी झाडत होते, धुत होते. तोपर्यंत जर हा उठला. जेव्हा शाळा असतात ना तेव्हा ह्यांना हलवून उठवलं ना तरी उठत नाहीत 9 वाजल्याशिवाय. आणि आत्ता सुट्ट्या आहेत वाटतं, मुलांनी जरा जास्त वेळ झोपावं, तोपर्यंत मी कामं आवरून घेईन. पण ते लगेच उठून बसतात आणि इतकी मस्ती करतात दोघंजण, खूप भांडत बसतात. आणि ह्यांची सुट्टीच आता मला नको वाटायला लागली, वाटते कधी शाळा भरते काय माहिती. नंतर मग यांच्यासाठी तिघांना नाश्ता केला, कारण हा व्हिडिओ आहे संडेचा. संडेला चतुर्थी होती, माझा उपवास होता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. तर ह्या तिघांना पोहे करून दिले. नंतर मग मी फ्रेश झाले माझं आवरून. मग माझ्यासाठी चहा केलेला. तर नाश्त्याला काय नव्हतं दुसरं म्हणून मी बनाना चिप्स काल घेऊन आलेले, तर ते घेतले. आणि ही जी कडधान्य काल भिजवलेली त्याला थोडं थोडं मोड आलेलं होतं, ते भाजी करायला घेतलं. पीठ भिजवून ठेवलं आणि पीठ भिजते तोपर्यंत देवपूजा वगैरे करून घेतली. नंतर मग मी लागले स्वयंपाकाला. मला भाजी करायची होती पण मिस्टर म्हणले मी करतो भाजी, तू भाजी नको करू म्हणून. मग त्यांना भाजी करायला साईडला ठेवलं ते आणि तोपर्यंत मग मी तर चपात्या करून घ्याव्या म्हणलं. मग चपाती वगैरे करून घेतल्या, पण त्यांना खूप उशीर झाला. नंतर ते गाडी खराब झाली होती म्हणून सर्व्हिसिंगला द्यायला गेले ना गॅरेजला, तर तिकडंच बसले जास्त वेळ. त्यामुळं परत स्वयंपाकाला वगैरे उशीर झाला. चपाती झाली की मग त्यांना म्हणलं मग त्याच तव्यामध्ये भाजी करा. तर त्यांनी परत मग त्या तव्यामध्ये भाजी वगैरे करायला घेतली होती. मी सगळं मग कट वगैरे करून ठेवलेलं, कांदा वगैरे. आणि नंतर मग स्वराजला गाजर खायचं होतं, तर त्याला गाजर दिलं सालं काढून छान असं कट करून. नंतर मग एका साईडला त्यांनी भाजी पण करून घेतली होती, तर झाकून ठेवली होती, जसं काय बिर्याणी झाकून ठेवली असं. नंतर मग मी डाळ पण थोडीशी बनवली, कारण कोरड्या सुक्या भाजीनं मुलांचं पोट नाही भरत. चपाती केले होते आणि ही शेंगदाण्याची चटणी केली मी, खूप छान झाली, मुलांना तर खूप आवडती आहे. नंतर मग दुपारच्या वेळेला चिप्स तळले आणि मुलांनाच खायचे होते म्हणून तळले होते, खरं तर त्यांनाच आवडतात. आणि नंतर मग आवरलं आणि मग गेलो डीमार्टला. डीमार्टमध्ये पण गेलं की सामान काढायचं आमचं चालू होतं. आणि मग नेमकं तेच झालं, आज संडे होता. मी ठरवलं होतं की सकाळी डीमार्टला जायचं, सकाळची लवकर कामावरून, पण गाडी भेटली नाही सर्व्हिसिंग करून, म्हणून उशीर झाला जायला. नेमकी खूप गर्दी झाली होती आणि डीमार्टमध्ये ना ट्रॉली फिरवायला पण जागा नव्हती. आता काय काय आणलं त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ आहे. बाय बाय.